जय शिवराय, जय शंभूराजे. छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी. भारताच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय इतिहासात अनेक थोर पुरुषांनी समाज परिवर्तनाची धुरा उचलली, ज्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्थान अतिमहत्त्वाचे आहे. 6 मे या दिवशी आपण त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे कार्य व जीवनकार्य आठवतो. छत्रपती शाहू महाराज हे थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा पाया घातला. त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा आदर्श ठेवून सर्व धर्मांना समान वागणूक दिली. त्यांच्यानंतर अनेक पिढ्यांनी हा वारसा जपला. छत्रपती शाहू महाराज हे त्याच महान परंपरेचे खरे खंदे वारसदार होते. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. लहानपणीच त्यांना कोल्हापूर संस्थानाची गादी मिळाली. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील समाजातील मागासवर्गीय, शेतकरी, दलित, अल्पसंख्याक महिलांसाठी अनेक सुधारणा केल्या. ते पहिले राजा होते ज्यांनी शैक्षणिक आरक्षणाची सुरुवात केली. 1902 सालीच त्यांनी मागासवर्गीयांना शिक्षणात 50% आरक्षण जाहीर केलं होतं. शाहू महाराजांनी शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण, औद्योगिक विकास यावर भर दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी अनेक निर्णय घेतले. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांना आर्थिक व बौद्धिक पाठबळ दिले. त्यांनी सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज यांना प्रोत्साहन दिले. त्यांचा कार्यकाल म्हणजे एक सामाजिक क्रांती होती. कोल्हापूर हे त्या काळी प्रगतिशील संस्थान म्हणून ओळखले जात होते. शाहू महाराजांनी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना बरोबर घेऊन प्रशासन चालवले. त्यामुळे ते सर्वांचे राजे होते. गरिबांचे कैवारी, शिक्षणप्रेमी आणि न्यायप्रिय नेता होते. 6 मे 1922 रोजी शाहू महाराजांचे निधन झाले. मात्र त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी दाखवलेला सामाजिक समतेचा मार्ग, शिक्षणप्रेम आणि लोकशाही मूल्याचा आदर हे आजच्या काळातही तितकेच आवश्यक व अनुकरणीय आहे. छत्रपती शाहू महाराज हे फक्त कोल्हापूरचे नव्हते, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताचे समाजसुधारक राजे होते. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण त्यांच्या कार्याचा विचार करून आजच्या समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची रुजवत करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद.